नमस्कार, मी दीपाली साखरे. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक रांगोळी सांगणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, मी 5 नंबरचे पिवळे मणी घेतलेले आहेत आणि 5 नंबरचे लाईट जांभळे मणी घेतलेले आहे. सुई, दोरा आणि कैची. आता मी सगळ्यात आधी सुईमध्ये दोरा ओळून घेतलेला आहे आणि मागच्या साईडने गाठे मारून घेतलेले आहे. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. त्यासाठी मी सगळ्यात आधी पिवळे 8 मणी ओळून घेणार आहे. आठ मणी ओळून घेतलेले. मणी मागे सरकवून घ्यायचे. आता जी गाठ मारलेली आहे त्या गाठ मारल्याच्या मण्यापासून तर शेवटच्या मण्यापर्यंत, परत शेवटच्या मण्यापर्यंत सगळ्या मण्यांमधून सुई ओळून घ्यायची. बघा, अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, तुम्हाला जर का हे रांगोळी आवडली असल्यास, तुम्हाला पाहिजे असेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावर सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. आता मी शेवटच्या गाठपर्यंत आलेली आहे. आता ह्या जी गाठ मारलेली आहे त्या गाठ मारल्याच्या 2 मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. असा एक आपला एक राऊंड तयार होईल. आता याच्यामध्ये आपल्याला 2 जांभळे मणी घ्यायचे आहेत. तुम्हाला मी या 2 मण्यांमधून कलरमधून रांगोळी तयार करते. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही दुसऱ्या कलरमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. ही रांगोळी दिसायला खूप छान दिसते. आता याच्यामध्ये 2 जांभळे मणी घेतलेले आहेत बघा, आणि 5 पांढरे मणी घ्यायचे आहेत, म्हणजेच पिवळे. तुम्ही पांढरे मणी वापरू शकता याच्यात. पाच पिवळे मणी ओळून घेतलेले आहेत. एक जांभळा मणी, आणि परत 6 पांढरे मणी ओळून घ्यायचे, म्हणजेच पिवळे मणी. मणी सगळे मागे ओढून घ्यायचे. बघा, 2 जांभळे, 5 पिवळे मणी, परत 1 जांभळा मणी, 6 पिवळे मणी आणि 3 जांभळे मणी ओळून घ्यायचे. मणी मागे सरकवून घ्यायचे. बघा, परत एकदा 2 जांभळे, 5 पिवळे, 1 जांभळा, परत 6 पिवळे मणी आणि 3 जांभळे मणी. मणी सगळे मागे ओढून घ्यायचे आणि हे 3 मणी सोडून चौथा जो पिवळा मणी आहे त्या एकाच पिवळ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे.
म्हणजे आपली डिझाईन चांगली येते. आता याच्यात परत आपल्याला 5 पिवळे मणी ओळून घ्यायचे आहेत. बघा 5 पिवळे मणी ओळून घेतलेले. मणी मागे सरकवून घ्यायचे. आता इकडच्या बाजूचे जे 5 पिवळे मणी आहेत त्याच्या खालचा जो 6व्या नंबरचा जांभळा मणी आहे त्या एकाच जांभळ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता याच्यात परत आपल्याला 5 पिवळे मणी घालायचे आहेत. पाच पिवळे मणी घालून घेतलेले. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि या बाजूचे जे जांभळे 2 मणी आहे खालचे, सगळ्यात खालचे शेवटचे मणी जे सुरुवातीला आपण घातले होते त्या 2च मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. बघा आता आपण काय करणार आहेत, आपण सुरुवातीला 8 मण्यांचा जो राऊंड तयार केला होता आता आपल्याला फक्त 6 मणी घ्यायचे आहेत याच्यामध्ये पिवळे, कारण आपल्याला या राऊंडमधले 2 मणी भेटणार आहेत. सहा मणी ओळून घेतलेले आहेत. मणी मागे सरकवून घ्यायचे आहेत. आता बघा आता आपल्याला इकडच्या सारखा राऊंड तयार करायचा आहे. त्यासाठी मी खालच्या बाजूने वरच्या दिशेला सुई ओढून घेणार आहे. बघा हे बघा अशा पद्धतीने वरच्या दिशेने सुई ओढून घेणार आहे. आता परत हा एक राऊंड तयार झाला. आता आपल्याला परत अशी समोरची अशी वरची जी डिझाईन आहे ती तयार करायची. त्यासाठी मी वरचे जे 2 पिवळे मणी आहे त्या 2च मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घेणार आहे समोर. बघा अशा पद्धतीने. आता याच्यात परत आपल्याला 4 जांभळे मणी ओळून घ्यायचे. बघा 4 जांभळे मणी ओळून घेतले. मणी मागे सरकवून घ्यायचे. आता याच्यामध्ये 4 जांभळे मणी मी ओळून घेतलेले आहेत आणि वरचे 1 2 3 4 5 पिवळे मणी आहे. तर वरचे 2 मणी पिवळे सोडून द्यायचे आणि खालचे 2 सोडून द्यायचे आणि मधला जो पिवळा मणी आहे त्या एकाच पिवळ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता परत याच्यामध्ये 3 जांभळे मणी ओळून घ्यायचे आणि 3 पिवळे मणी. याच्यात तुम्ही जोडाचे मणी सुद्धा घालू शकता म्हणजे जेणेकरून ते वाया जाणार नाही. आता
हे 3 मणी पिवळे सोडून जो खालचा जांभळ्या कलरचा चौथ्या नंबरचा मणी आहे त्या एकाच मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने बघा आपली ही दुसरी लाईन जी आहे ती तयार होते. आता याच्यामध्ये 2 जांभळे मणी एक पिवळा मणी आणि परत 2 जांभळे मणी असे 5 मणी ओळून घ्यायचे आहेत. आता या बाजूचे जे 4 मणी आपण जांभळे मणी जे आहेत ते ओळले होते सुरुवातीचे, तर त्यातले 2 मणी वरचे सोडून द्यायचे आणि खालचे जे 2 जांभळे मणी आहे त्या 2च मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे म्हणजे आपली डिझाईन व्यवस्थित येते. आता परत आपल्याला याच्यामध्ये 6 मण्यांचा एक राऊंड तयार करायचा आहे, 8 मण्यांचा सॉरी, आणि 6च मणी ओळायच्यात आपल्याला. सहा मणी ओळून घेतलेले आहेत बघा. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि आता या राऊंडमधले जे 6 मण्यांमधले जे 2 मणी आहे बाजूचे त्या 2च मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे, म्हणजे खालच्या दिशेने घालून वरतून काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता परत बाजूच्या 2 मण्यातून सुई बाजूच्या मण्यातून काढून घ्यायची आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. याच्यात 2 जांभळे मणी आता आपण याच्यामध्ये 2 जांभळे मणी टाकलेले आहेत आणि 2 पिवळे मणी असे 4 मणी ओळून घेतलेले आहेत. आता हा जो पिवळा मणी आहे जांभळ्या मण्याच्या वरचा त्या एकाच पिवळ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने. आता परत याच्यामध्ये आपण 2 पिवळे मणी घालणार आहे. मी इथं जोडाचे 2 मणी घेतलेले आहेत. परत एक जांभळा मणी आणि 6 पिवळे मणी घेतलेले आहेत. सहा पिवळे मणी घेतलेले आहेत बघा. 2 पिवळे, एक जांभळा आणि 6 पिवळे आणि 3 जांभळे. मणी मागे सरकवून घ्यायचे. आता हे 3 जांभळे मणी आपल्याला सोडून द्यायचे आणि त्याच्या खालचा जो पिवळा मणी आहे त्या एकाच पिवळ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता परत याच्यात 5 मणी ओळून घ्यायचे.
5 पिवळे मणी ओळून घेतले. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि इकडच्या लाईनमधला जो जांभळा मणी आहे त्या एकाच जांभळ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने. आता परत इथं आपल्याला दोन पिवळे मणी, पाच पिवळे मणी ओळून घ्यायचे. बघा 5 पिवळे मणी ओळून घेतलेले आहेत. मणी मागे सरकवायचे आणि खालचे जे दोन जांभळे मणी जे आपण सुरुवातीला घातले होते त्या दोनच जांभळ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने. तर मैत्रिणींनो, आता मी याच्या पुढे अशीच ही रांगोळी अर्धी करून घेणार आहे. आता इथं एवढी रांगोळी तयार करून घेतलेली मी. आता याच्या समोर आता परत दोन जांभळे मणी घ्यायचे, 4, जांभळे मणी टाकून घेतलेले आहेत. आता मणी मागे सरकवून घ्यायचे आहेत आणि बाजूच्या याच्यातला जो खालचे जे दोन पिवळे मणी आहेत ते सोडून द्यायचे. वरचे दोन मणी सोडून द्यायचे आणि मधला जो पिवळा मणी आहे त्या एकाच पिवळ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता इथं 3 जांभळे मणी घ्यायचे आहेत. आणि 3 पिवळे मणी. असे 6 मणी ओळून घ्यायचे. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि वरचे 3 मणी सोडून द्यायचे आणि चौथ्या मण्यातून म्हणजे जांभळ्या मण्यातून एका मण्यातून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची बाहेर. आता परत 2 जांभळे मणी, एक पिवळा मणी आणि 2 जांभळे मणी असे 5 मणी ओळून घ्यायचे. मणी मागे सरकवून घ्यायचे. बघा 2 जांभळे, एक पिवळा आणि 2 जांभळे. आता बाजूचे जे 4 जांभळे मणी आपण घातले होते खालच्या दिशेचे त्या वरचे 2 सोडून द्यायचे आणि खालच्या 2 जांभळ्या मण्यातून सुई खालच्या बाजूने काढून घ्यायची आहे. आता इथं परत आपल्याला 6 पिवळे मणी घालून घ्यायचे. सहा पिवळे मणी घालून घेतलेले आहेत बघा मी. आता मणी मागे सरकवून घ्यायचे.
आता हे बाजूचे जे राऊंड केलेलं आपण त्या बाजूच्या 2 पिवळ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने घालून वरच्या दिशेने काढून घ्यायचे आहे. 2च मण्यातून काढायचे आहेत. आता मी ह्या बाजूच्या 2 मण्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि त्याच्या बाजूच्या 2 मण्यातून सुई परत बाहेर काढून घ्यायची आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने. आता परत इथं 2 जांभळे मणी आणि 2 पिवळे मणी असे 4 मणी ओळून घ्यायचे. परत ह्या 2 जांभळ्या मण्यांच्या वरचा जो पिवळा मणी आहे त्या एकाच पिवळ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. आता परत इथं 2 पिवळे मणी घालायचे आहेत. एक जांभळा मणी आणि 6 पिवळे मणी घालून घ्यायचे आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. 6 पिवळे मणी घातलेले आहेत आणि 3 जांभळे मणी घालायचे आहेत. मणी मागे सरकवून घ्यायचे. बघा 2 पिवळे, 1 जांभळा, 6 पिवळे आणि 3 जांभळे मणी मागे सरकवून घ्यायचे. आता हे 3 मणी जे आहेत वरचे ते सोडून द्यायचे आणि जांभळ्या मण्याच्या खालचा जो पिवळा मणी आहे त्या एकाच पिवळ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 5 पिवळे मणी घालायचे आहेत. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि बाजूचा जो जांभळा मणी आहे, पिवळ्या मण्याच्या वरचा जो जांभळा मणी आहे खालचा, ते एकाच जांभळ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने. आता इथं परत आपल्याला 2 पिवळे मणी, 5 पिवळे मणी ओळून घ्यायचे आहेत. पाच पिवळे मणी ओळून घेतलेले आहेत. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि हे शेवटचे जे 2 जांभळे मणी आहे त्या 2च मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपली इथे ही डिझाईन तयार झाली आहे. तर मैत्रिणी, मी एवढी इथं
रांगोळी माझी ही पूर्ण झालेली आहे. मी एवढी रांगोळी तयार करून घेतलेली आहे. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही पुढे अजून वाढवू शकता. आता इथं गाठ कशी मारायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी ह्या 2 पिवळ्या मण्यातून सुई परत खालच्या दिशेने काढून घेणार आहे. आणि इथं मी आता गाठ मारून घेते. इथे दोरा आपण कट करून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, मी इथे ही रांगोळी तयार करून घेतलेली आहे. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही कोणत्याही दुसऱ्या कलरमध्ये तुम्ही ही रांगोळी तयार करू शकतात. ही दिसायलाही खूप छान दिसते रांगोळी. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.